होळीचा सण म्हणजे केवळ रंग उधळण्याचा दिवस नाही, तर घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धीचे स्वागत करण्याची पवित्र संधी आहे. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही विशेष गोष्टी श्रद्धेने केल्यास घरात लक्ष्मीचे स्थैर्य प्राप्त होते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर आनंद, समाधान, आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्य देखील होय. आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या दिवशी करायच्या अशा 8 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतील. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करणे. उंबरठा, देवघर आणि स्वयंपाकघर विशेष स्वच्छ ठेवावे. स्वच्छतेत लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे देवघरात तुपाचा दिवा लावणे. तुपाचा दिवा सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो असे मानले जाते. दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा की तुमच्या घरात सदैव आनंद आणि भरभराट राहो. तिसरी गोष्ट म्हणजे होलिका दहनाच्या अग्नीसमोर प्रार्थना करणे. त्या अग्नीमध्ये आपल्या चिंता, भीती आणि वाईट सवयींचे दहन व्हावे अशी भावना ठेवावी. चौथी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी होळीची राख कपाळावर हलक्या हाताने लावणे किंवा घराच्या उंबरठ्यावर थोडीशी शिंपडणे. परंपरेनुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि संरक्षण मिळते. पाचवी गोष्ट म्हणजे त्या दिवशी शक्य असल्यास अन्नदान किंवा वस्त्रदान करणे. दान केल्याने पुण्य वाढते आणि लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. सहावी गोष्ट म्हणजे संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावणे. हा दिवा समृद्धीचे स्वागत करणारा मानला जातो. सातवी गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत एकत्र बसून देवाचे नामस्मरण करणे. सामूहिक प्रार्थनेत प्रचंड सकारात्मक शक्ती असते. आठवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे. कटू शब्द, वादविवाद आणि राग टाळा. लक्ष्मी तेथेच स्थिर राहते जिथे शांतता, प्रेम आणि आदर असतो. म्हणून होळीच्या दिवशी प्रत्येकाशी प्रेमाने वागा आणि सणाचा खरा अर्थ समजून साजरा करा. भक्तांनो, होळी म्हणजे बाह्य रंगांपेक्षा अंतःकरणातील शुद्धीकरणाचा सण आहे. या 8 गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमनच नव्हे, तर तिचे स्थैर्यही नक्कीच वाढेल. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय स्वामी समर्थ.